जय श्रीराम. मी ज्ञानेश्वरी दाढे. धर्माचे पालन करणे पाखंड खंडने, हेचे आम्हा करणे काम, बीज वाढवावे ना. या उक्तीप्रमाणे आमचे आदरणीय धर्मरक्षक धर्मभूषण हरिभक्तीपरायण संग्राम बापू भंडारे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये धर्मकीर्तन करत असताना किंवा धर्मकीर्तनाच्या माध्यमातून धर्माची विषयी बोलत असताना, धर्मजागृती करत असताना आपण बरेच दिवस त्यांना पाहतात. परंतु काल संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी या ठिकाणी त्यांच्या चालू असणाऱ्या कीर्तनामध्ये खोडा घालून कीर्तन बंद पाडण्याचा घाट त्यांनी त्या ठिकाणी त्या जिहादी प्रवृत्तीच्या लोकांनी घातलेला आहे. आदरणीय संग्राम बापू गेले कित्येक दिवस या धर्मकीर्तनाच्या माध्यमातून तरुणामध्ये धर्मजागृतीचं कार्य या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहेत. आणि हेच कार्य अनेक जिहादी प्रवृत्तीच्या लोकांच्या डोई जड झाल्या कारणानं हे असे घाट घातले जातात. म्हणजे ते अनेक कीर्तनात म्हणतात त्यात हिरव्या चादरी पांढरे पादरी, ते राहिले बाजूला आणि आपल्यातलेच अब्दुल्ले उठले आणि आपल्याच बापूंना या ठिकाणी विरोध करायला लागलेले. म्हणजे मला तर या असल्या ज्या प्रवृत्तीची जे लोक आहेत, हे जिहादी प्रवृत्तीचे लोक की चालू कीर्तनामध्ये व्यत्यय आणणार. कीर्तन म्हणजे सोपं नाही, कीर्तन म्हणजे नारदाची गादी आहे किंवा धर्माचं व्यासपीठ आहे. आणि ह्या धर्माच्या व्यासपीठावर किंवा नारदाच्या गादीला तुम्ही जर विरोध करणार असेल तर तुम्हाला नरकातही जागा नाही भेटणार. आणि हे काय आजचं तसं आजपासूनच चालत आलेलं आहे असं नाही, पूर्वीपासून चालत आलेलं आहे. हिरण्यकश्यप नावाचा जो दैत्य होता तो आपल्या मुलाला भगवंताच्या नामापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात घाट घातले होते. त्याला वेगवेगळ्या स्वरूपाच्या शिक्षा त्याने दिल्या होत्या. पण एक दिवस त्याचा अति झाला आणि देवाला नरसिंह अवतार घेऊन त्याला फाडावं लागलं. तसंच तुम्ही किती चालू कीर्तनं बंद पाडली या जिहादी प्रवृत्तीच्यांनी किंवा अजून कुणी, तर तुम्हाला एक दिवस भगवान परमात्मा नरसिंह रूपाने येणार आहे आणि तुमचं देखील हीच अवस्था करणार आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावं. पण आज आमचे बापू अख्ख्या महाराष्ट्रभर धर्म जागरणाचं काम करत असताना यांच्यावरती हा हल्ला होणं, नंतर मला कळलंय की मला की कीर्तन झाल्याच्या नंतर देखील त्यांच्या वाहनावरती हल्ला झाला. मग ह्या अशा प्रवृत्तीच्या लोकांना तुम्हाला सांगतो की ही मानसिकता जागच्या जागी ठेचली तरच आपला उद्या धर्म उभा राहील. जर ही मानसिकता ठेचली नाही तर हा आपला धर्म किंवा हे धर्मजागृती करणारे लोक आपल्याला भेटणार नाहीत. आता बापू आपल्याला हरिभक्तीपरायण धर्माचार्य निवृत्ती महाराज परमपूजनीय वैकुंठवासी आदरणीय हरिभक्तीपरायण भक्ते बाबा गेल्याच्या नंतर मला वाटते धर्मावरती प्रखरपणे बोलणारा माणूस म्हणजे हरिभक्तपरायण संग्राम महाराज भंडारे. आणि जर आपण ह्या लोकांच्या पाठीमागे जर आज उभं राहिलो नाही तर आपल्या धर्माला ग्लानी आल्याशिवाय राहणार नाही. आपण पुढे येऊन बोलू शकत नसेल तर आपण किंवा ज्या बोलणाऱ्याच्या पाठीमागे फक्त आपल्याला उभं राहायचं, एवढंच काम आपल्याला करायचं. संपूर्ण वारकरी संप्रदाय बापूंच्या पाठीमागे आज उभा आहे आणि यापुढे बापूंच्या पाठीमागे हा संप्रदाय उभा राहील. आणि इतर या जिहादी प्रवृत्त्यांनी असं समजू नये का वारकरी संप्रदाय हा दुबळा आहे. तुकोबाराय म्हणतात, भले तरी देऊ काशेची लंगोटी, नाठाळाचे माथी देऊ काठी. म्हणजे वारकरी जरी हा शांत संयमी असला, प्रेमळ असला, कुठलाही त्याला मान अपमान त्याला लागत नसला, तरी पण जर धर्माचा जर प्रश्न येत असेल आणि आमच्या धर्मावर जर तुम्ही येत असाल तर आम्ही निश्चित स्वरूपात तुम्हाला आडवे या ठिकाणी उभे राहिल्याशिवाय सोडणार नाही. म्हणजे आमचा संप्रदाय देवमान्य आहे, आमचा संप्रदाय संतमान्य आहे, आमचा संप्रदाय धर्ममान्य आहे. आणि आमच्या धर्ममान्य संप्रदायावर जर तुम्ही आघात करणार असाल, आमच्या वारकरी संप्रदायाला एका विभूतीला तुम्ही जर हल्ला करणार असेल एखाद्या व्यक्तीवर, तर आम्ही अख्खा वारकरी संप्रदाय तुम्हाला सोडल्याशिवाय सोडणार नाही, ही निश्चित खात्री देतो. आणि सर्व वारकरी संप्रदाय आदरणीय हरिभक्तीपरायण संग्राम बाबू भंडारे यांच्या पाठीमागे उभा आहे. आता येत्या उद्या सोमवारी 18 तारखेला संगमनेरमध्ये अखिल हिंदू समाजाचा मोर्चा त्या ठिकाणी निषेध मोर्चा त्या ठिकाणी आहे. तरी सर्व हिंदू बांधवांना वारकरी संप्रदायाला माझं जाहीर आव्हान आहे,
आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं आहे आणि बापूंच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहायचे, आपल्या धर्माच्या मागे खंबीरपणाने उभे राहायचे आणि आपल्या धर्माविषयी धर्मजागृती करणाऱ्या माणसाला आपण खंबीरपणे साथ द्यायची. माझे विचार पटत असेल तर सहकार्य असू द्या. जय श्रीराम.